हे आला आम्ही आता ह्याला म्हणतात बाबिका मकबरा म्हणजे हे ताजमहल सारखं आहे समजा. हे आमची गावाकडची टीम इकडे आली साईडला बसलेत. आता समजून सांगतील काही माहिती देतील. काय माहिती देतात ते बघा, याच्याबद्दल तुम्हाला पूर्ण माहिती देतोय. आतमध्ये एक समाधी, एक कबर आहे. जी समाधी तुम्हाला वरून बघता येईल. आजचा दरवाजा बंद आहे आणि गॅलरीमधून समाधी बघण्याचं कार्य हे तुम्हाला करायचं आहे. बघा, याला म्हणतात बीबीचा मकबरा. हे औरंगजेबाची पत्नी मात्र मुलानं बांधली आईसाठी. हे औरंगजेबाच्या मुलाने बांधली त्याच्या आईच्या आठवणीसाठी. आईचं नाव रबिया दुराणी, मुलाचं नाव आदमशाह. आदमशाह औरंगजेबाचा मुलगा. हे ताजची कॉपी आहे. ताज फार मोठा, हा छोटा. ताज षटकोनीमध्ये, हा चौकोनीमध्ये. ताजची जी उंची आहे 210 फूट, इथली उंची 135 फूट. म्हणून याला दक्षिणेचा, दख्खनचा मिनी ताज म्हणतात. ही जी इमारत आहे 1661 मध्ये बांधण्यात आली. कोणत्या साली? आणि त्यावेळेला खर्च 6,68,203 रुपये 7 आणे. आग्र्याचा ताजचा खर्च त्या काळी 32 लाख. त्या आग्र्याच्या ताजमहालची सेम कॉपी, सेम प्रतिकृती. मात्र ताज पूर्ण मार्बलचा. इथे 20% मार्बल, 80% प्लास्टर. जे डोम आहे टॉपचं मार्बल, आता बेस मार्बल मधला जो भाग आहे तो प्लास्टर पॅरिस. प्लास्टर पॅरिस असं बनवलेलं आहे जी समुद्रामध्ये शांग, कावडी, चिंपी, टेबलकोट, संकेरा, गूळ, उडीदची डाळ, चुना आणि गाम असं ग्राइंड करून पिसून फक्त कवर आहे. आतमध्ये लाल आणि काळ्या रंगाचा दगड आहे. आतमधला टोटल परिसर 34 एकर, 32 बगीचे. याच्या पूर्ण इमारतीचं काम 10 वर्षात पूर्ण करण्यात आलं. आणि काम 2 इंजिनियरने केलं. त्यांचे नावे आहेत हजपतराय आणि गाताबुल्ला. एक बंगाली, एक इराणी. जसा ताज कंप्लीट झाला नंतर त्या इंजिनियरचे हात कापण्यात आले. इथं मात्र तसा प्रकार झालेला नाही आहे. आजूबाजूला 4 मिनार उभे आहे. हे मोगलांचं प्रतीक आहे. 30-35 वर्षापूर्वी हे ओपन होते. 2 लेडीजने आत्महत्या केली म्हणून ते बंद केलेले आहे. ताज आणि याच्यामध्ये अतिशय महत्वाचे फरक आहे. ताजच्या पाठीमागे यमुना नदी आहे. इथं डोंगर आहे. ताजमध्ये फ्रंट साईडवर कुराण लिहिलेलं आहे. इथं कुराण नाही आहे. कुराण म्हणजे काय? म्हणजे जसं भागवतगीता असते तशी कुराण असते. कुराण म्हणजे काय होतं? कुराण सांगा. हिंदूचा कोणता आहे? ख्रिश्चनचा, बौद्धाचा, काही धर्म आहे. 3 धर्म धर्म ग्रंथ आहे. ध्यानात ठेवायचं. श्री पीटर हॅलो काय हां ताजचा जो सेंटर डोम तो मिनारापेक्षा उंच आहे. तिथं मिनार उंच आहे, सेंटर डोम खाली आहे. ताजमध्ये वर जाताना मस्जिद नाही. 10 बाजूला एक मस्जिद दाखवलेली आहे. ताजमध्ये ओपन गार्डन आहे. भिंती दाखवल्या आहेत. ताज एकाच इंजिनियर बनवला. त्याच्या हात कापण्यात आले. त्याचं नाव उस्ताद इसाखा. तिथे 2 आर्किटेक्ट लागले. ताजमध्ये एका दिवसाला 22,000 लोक 22 वर्षासाठी काम करत होते. इथे 10 वर्षासाठी. ताजमध्ये 2 समाधी आहेत, खाली एक वरती. इथे मात्र एकच समाधी, या औरंगजेबाची पत्नी. औरंगजेबाची स्वतःची कबर खुलता बांधला जी 14 रुपये 75 पैसे. त्या समाधीचा खर्च. एवढा मोठा बादशाह असून तो टोपीशीत होता, कुराण लिहित होता आणि ते विकत होता. 1707 मध्ये वाढल्यानंतर
त्याच्या खजान्यामध्ये 14 रुपये 75 पैसे होते. तेवढा तर त्याची खबर आहे. फुलता मारला औरंगाबादचं परिणाम खडकी. आज औरंगाबाद सिटीमध्ये जर हेडलात असे 52 गेट आहे. दुसरं नाव पत्यानगर, तिसरं नाव औरंगाबाद रोड औरंगाबाद आणि चौथं नाव संभाजीनगर. प्रत्येक बिल्डिंग समोर असं वॉटर टँक आहे, मात्र खाली आहे. त्यांनी सिस्टीम बनवून ठेवली. पाणी मात्र कोणी आणू शकले नाही. ना मोगल, हैदराबादचे निजाम, अंग्रेज, आता तर भारत सरकार. वरच्या आणि खालचे फाउंटन आहे ते सर्व बंद आहे. वरची मस्जिद आहे, खाली एक मस्जिद आहे. मस्जिदमध्ये प्रवेश नाही आहे आणि नमाज सुद्धा अलॉट नाही आहे, कारण नॅशनल मॉन्युमेंट आहे. एवढं फ्रंट बाजू गार्डन आहे, एवढं बॅक साईडला गार्डन आहे आणि बिल्डिंगचा डोम आणि बेस मार्बल आहे, मिडल पोर्शन प्लास्टर आहे. प्रत्येक जागी तुम्हाला फुलं पाहायला मिळतील. ते मोगल इराणी आर्ट, आर्टमध्ये टेम्पल डिझाईन आहे, त्याला म्हणतात हिंदू बेंगॉली आर्ट. या बिल्डिंगला 30 दरवाजे आहेत. जे ब्रासचं मेटल आहे, बॅक साईडला वूड आहे. 371 वर्षापूर्वीचे ते दरवाजे आहेत आणि बिल्डिंगला सुद्धा 371 वर्षा पूर्ण झालेले आहेत. आणि त्या तो बांधला तो शहाजहान मुक्तासाठी. ते पत्नीचं प्रेम इथं मात्र मुलानं आपल्या आईसाठी बांधलं. हे आईचं प्रेम. मात्र याला बीबीचा मकबरा का म्हणतो? तुम्ही सांगा मुलांची, तुम्ही तुमच्या आईला बीबी म्हणता का? आणि हा मुलगा बांधतो आणि बीबी म्हणतो, कसं वाटतं तुम्हाला? आईचा मकबरा का नको? माँ का मकबरा क्यों नहीं नाम रखा? बरोबर आहे. मराठी विषय आहे तुम्हाला, सर मराठी शिकवतात, ह्रस्व दीर्घ विराटी कोलाटी शिकवतात. इंग्रजीपेक्षा मराठी कठीण आहे. आईचा मकबरा पाहिजे आपल्याला, बरोबर आहे. रायचाच मकबरा लक्षात ठेवायचं. बीबी आणि बीबी शब्दामध्ये फरक आहे. बीबी म्हणजे एक रिस्पेक्टेड लेडी, एक आदर्श स्त्रीला बीबी म्हणतात, एक आईचा दर्जा मिळतो. आणि बी म्हणजे पत्नी. हा तो मकबरा ब ब नॉट ब व. व म्हणजे पत्नी होते आणि डबल ब म्हणजे आई होते. लक्षात आलं? बी आहे, बी आयचा मकबरा आहे, आईचा मकबरा आहे. लक्षात आलं? तर आता तुम्हाला अंतराचे मला जो मकबरा लिहिला आईचा आणि मुलाचं प्रेम हे दाखवलेलं आहे. परंतु माझ्याकडे जो मकबरा आहे तो आता मी पत्नीचा मकबरा सांगतो. तो कसा मकबरा दुसरा सांगतो ते लक्ष ठेवायचं. आणि तो जो मकबरा बघता कोणत्या दृष्टिकोनातून बघता, बाबा या बाबा हे डिसाईड तुम्हाला करायचं आहे. आणि समाधी बघायची आहे रवी अब्दुराणीची. तर हा जो मकबरा खऱ्या अर्थाने बांधला औरंगजेबाने त्याच्या बायकोच्या आठवणीसाठी. तो कसा बांधला हे सांगतो. जेव्हा शहाजहाननं मुक्तासाठी महल बांधला तेव्हा औरंगजेबानं स्वतःच्या बापाला म्हणजे शहाजहानला जेलमध्ये टाकलं. त्याचा फालतू खर्च 32 लाख रुपये जो खर्च केला तो प्रजेचा पैसा यूज केला आणि ताजमहल बांधला. या औरंगजेबाला गोष्ट काही पसंत पडली नाही, म्हणून त्यानं त्याच्या बापाला म्हणजे शहाजहानला जेलमध्ये टाकलं. जेलमध्ये असताना शहाजहानला 4 मुलं होते, दारा, औरंगजेब, सुजा आणि मुरा. दारा हा सर्वात मोठा होता आणि त्या पिरियडमध्ये शहाजहान इंडियाचा किंग मोगल बादशाह होता. तर 4 मुलांना त्याला 4 बाजू वाटायच्या होत्या. तर पहिली बाजू पकडली साऊथ इंडिया, दक्षिण भारतामध्ये पाठविण्याचा विचार केला दाराला. जेव्हा दारा हा निघण्याच्या बेतात होता, या औरंगजेबाला माहीत पडलं तर औरंगजेबानं स्वतःच्या भावाला सुद्धा मारून टाकलं आणि पहिला सुभेदार म्हणून साऊथमध्ये आला. इथं नंतर काही वर्षांतर जेव्हा हे काम स्टार्ट करण्यात आलं 1651 ते 1661. 1651ला आदमशहा 6 वर्षाचा होता. तर 6 वर्षाचा मुलगा हा 10,000 लोकांना डायरेक्शन देऊ शकत नाही, जयपूर मार्ग आणू शकत नाही, जागेची प्लॅनिंग करू शकत नाही. मग मारला कोणी? औरंगजेबानेच मारला. पण इतिहासामध्ये त्यानं त्याची नोंद केली नाही. एक तबारखाना आम्ही पुस्तक लिहिलं आणि त्याच्यामध्ये त्यानं मुलाची नोंद केली, म्हणून याचं नावाचा संधी निर्माण झाला. बीबी आणि बीबी हे नाव पोटण्यात आलं. इथं एक प्रेम लपलेला आहे, एक प्रेम वपड आहे. समाधी एक आहे, रूप 2 आहे, पत्नीचं आहे आणि आईचं पण आहे. तर हा जो मकबरा आहे
आता तुम्ही कोणत्या दृष्टिकोनावर बघता, बाबा या बाबा, हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. तुम्ही बघा बाबाचा, हे सर बघतील बाबाचा. आता काय म्हणू तुम्हाला एक दोन शब्द सांगतो हसण्यासाठी ऐकलं की जोक ते म्हणून आहे का, गीत गाना चाहता हूँ लेकिन आवाज नहीं मिलती, ऐसा ताज बनाना चाहता हूँ लेकिन मुमताज नहीं मिलती. ताट 32 है, फूल तोड़ता हूँ डाली से लेकिन डरता हूँ माली से, प्यार करता हूँ साली से लेकिन डरता हूँ घर वाली से. बनती मोहब्बत पे झूठे पड़े तो सब दिन बनती. जिस चमन में रहो माली वो चमन किस काम का, जिस ससुराल में साली वो ससुराल किस काम का. इंसान के इंसान को प्यार और पैसे बना दिया, एक फूल न उठा सके मुमताज उसे ताज बना दिया. और शायरी शायरी क्या करते, शायरी में कुछ दम नहीं. ताज तो देखा या नहीं देखा, लेकिन ये बीवी का मकबरा भी कुछ कम नहीं है. समाधी चप्पल बूट काढून समाधी बघायची आहे, तुमच्या सरांच्या मागं जायचं आहे.